एका गावात जमुना नावाची एक वृद्ध स्त्री आपल्या 2 मुलांसह राहत होती. तिचे दोन्ही मुले शेती करत असत आणि त्यांच्या पत्नी घरातील सर्व कामे पाहत असत. अगं रमा, आपल्याला उशीर होत आहे, लवकर जेवण वाढ. हो हो, तुम्ही सगळे बसा, मी लगेच जेवण वाढते. दोन्ही भाऊ जेवण करतात आणि नंतर शेताकडे निघून जातात. सुमन, मी कपडे धुवायला जात आहे, तू भांडी धुवून घे. ठीक आहे दीदी. शेतात चालत असताना माधव म्हणतो, तो भाऊ, यंदा पीक खूप चांगले दिसत आहे. यंदा चांगले भाव मिळतील. पीक विकून सावकाराचे कर्ज फेडू. हो भाऊ, सावकाराचे कर्ज खूप वाढले आहे आणि त्यावरचे व्याजही दिवसेंदिवस वाढत आहे. पण यंदा काळजी करण्याचे कारण नाही. पीक फारच चांगले आले आहे. कर्ज फेडून आपल्याकडे पैसेही उरतील. सगळं नीट चाललेले असतानाच दुसऱ्याच दिवशी अचानक अवकाळी पाऊस पडतो. जोरदार वादळामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त होते. अरे देवा, काय वाटलं होतं आणि काय झालं. यंदा पीक फारच चांगलं होणार होतं, पण या अवकाळी पावसाने सगळं नष्ट केलं. हो भाऊ, आता आपण सावकाराचं कर्जही फेडू शकणार नाही. आपण त्याला सांगितलं होतं की यंदा पैसे मिळतील. आता काय उत्तर देणार. वर त्याने सांगितलं होतं की पैसे परत नाही दिले तर व्याज दुप्पट करेल. दोघेही निराश होऊन घरी परततात. काय झालं मुलांनो, पीक ठीक आहे ना? आई, काही विचारू नकोस. सगळं पीक खराब झालं आहे. काहीच उरलेलं नाही. सावकाराचं व्याजही खूप वाढलं आहे. यंदा पैसे दिले नाहीत तर तो व्याज दुप्पट करेल. आम्ही पिकावरच अवलंबून होतो. ते सगळं पाहून सगळे चिंतेत पडतात. तेव्हा प्रताप म्हणतो, रमा, तू तुझे दागिने दे. ते गहाण ठेवून काही पैसे आणतो आणि सावकाराला देतो. याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. अहो, हे तुम्ही काय बोलता. मी माझे दागिने का द्यायचे, सुमनला का सांगत नाही. रमा, तू घरातील मोठी सुनबाई आहेस. संकटाच्या वेळी दागिने उपयोगी येत नसतील तर कधी येणार. मोठी आहे म्हणून काय झालं, सुमनही या घराची सूनच आहे ना. तिचंही कर्तव्य आहे. मीच का दागिने द्यायचे. दीदी, तुम्ही मोठे आहात, तुम्हीच द्यायला हवेत दागिने. मी माझे दागिने देणार नाही. अशा प्रकारे दोघींमध्ये वाद सुरू होते. तेव्हा जमुना म्हणते, बस करा दोघेही, भांडण करू नका. कोणालाही दागिने देण्याची गरज नाही. माझ्याकडे काही दागिने आहेत जे तुमच्या वडिलांनी बनवले होते, मी ते देते. आई, ते बाबांची आठवण आहे. तुम्ही ते देऊ नका. नाही मुला, तू पाहिलंस ना, दागिन्यांवरून दोघी भांडत आहेत. मला या घरात शांतता आणि एकता हवी आहे, म्हणून मीच दागिने देते. जमुना आपले दागिने प्रतापला देते आणि प्रताप त्या दागिन्यांवर कर्ज फेडतो. मग काही दिवसांनी रमा सुमनला म्हणते, अगं सुमन, माझी तब्येत ठीक नाही. तू आज जेवण बनवशील का? मला थोडासा आराम करायचा आहे. ठीक आहे दीदी, तुम्ही विश्रांती घ्या, मी सगळं पाहते. रमा मनातच विचार करते, किती छान बहाणा. आता सगळं काम ही करेल आणि मी फक्त आराम करेन. दुसऱ्या दिवशी पुन्हा रमा म्हणते, सुमन, माझ्या कमरेत खूप दुखत आहे. मी जास्त वेळ उभी राहू शकत नाही. तूच घरातलं सगळं काम बघ. मी थोडा वेळ आराम करते. हे काय आहे दीदी, तुमचं रोजचंच हे नाटक झालं आहे. मीही माणूस आहे, जनावर नाही. मी किती काम करू. सुमन, जरा सांभाळून बोल. तुला काय वाटतं मी नाटक करते? माझी खरंच तब्येत बरी नाही. दीदी, तुमची कुठलीही तब्येत खराब नाही. काम चुकवण्यासाठीचे बहाणे आहेत हे. कालही तुम्ही असंच केलं. संपूर्ण दिवस घरातलं एकही काम केलं नाही आणि आजही बहाणा. मी गप्प बसले म्हणून तुम्ही फायदा घेत आहात. सुमन, जरा नीट बोल. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे.
मोठी आहेस म्हणून काय झालं, काहीही बोलायचं आणि काहीही करायचं. दरवेळी मोठेपणाचा फायदा घेतेस आणि कामातून पळ काढतेस आणि माझ्याकडून सगळी कामं करून घेतेस. खूप दिवसांपासून पाहते आहे मीही तुझ्यासारखीच या घराची सून आहे, कुठली नोकरानी नाही. अगं, तुझी इतकी हिंमत, तू माझ्याशी जबरदस्तीने भांडतेस. माधवला येऊ दे, त्याला सगळं सांगते. मग संध्याकाळी दोन्ही भाऊ घरी परततात. दोन्ही सुना आपापल्या पतींना सगळ्या गोष्टी सांगतात. तू काळजी करू नकोस, मी आताच माधवशी बोलतो. मग प्रताप माधवकडे जाऊन बोलतो आणि दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद सुरू होतो. अरे, आता तूही माझ्याशी भांडण करशील? वाटतंय तुझ्या बायकोनेच तुझे कान भरले आहेत. भाऊ, मी भांडण करत नाही, मी तुम्हाला फक्त खरं सांगतोय. सुमनने माझे कान भरलेले नाहीत, तिने मला फक्त सत्य सांगितलं आहे. कान तर वहिनी तुझे भरत आहेत, म्हणूनच तू सुमनची तक्रार घेऊन माझ्याकडे आला आहेस. अरे माधव, जरा तोंड सांभाळून बोल. तू विसरतोयस की मी तुझा मोठा भाऊ आहे. तुझ्या बायकोसारखी तुलाही अक्कल राहिली नाही का? आई, पाहतेस ना हा माझ्याशी कसा बोलतोय. अरे, बस करा तुम्ही दोघंही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आपापल्या बायकांच्या गोष्टी ऐकून एकमेकांशी भांडत आहात. कोणाच्याही बाजूने उभे राहू नका. चूक दोघांचीही आहे. तुम्ही दोघांनी आपापल्या बायकांना समजावलं पाहिजे, पण समजावण्याऐवजी तुम्ही दोघं आपापसात भांडत आहात. आई, मी सुमनला चांगलंच ओळखतो. सुमन मला कधीच खोटं बोलणार नाही. चूक वहिनीचीच आहे. अरे अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतोय असं तुला म्हणायचं आहे का? म्हणजे तुझी वहिनी खोटी आहे? तू तर पूर्णपणे बायकोचा गुलाम बनलास. जसं तुझी बायको सांगते तसंच तू करतोस. जर मी बायकोचा गुलाम असेन भाऊ, तर तुम्ही काय आहात? तुम्ही सुद्धा तेच करत आहात जे वहिनीने तुम्हाला सांगितलं आहे. अरे माधव, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी अशा प्रकारे बोलायची? तू लहान आहेस, लहानासारखाच राहा. माझ्याशी बरोबरी करू नकोस. भांडण इतकं वाढतं की थेट वाटणीची चर्चा सुरू होते. माधव, तू हे काय करतोयस? या घरात कधीच वाटणी होऊ शकत नाही. मी जिवंत असताना असं काहीही होऊ देणार नाही. अगं आई, वाटणी करणंच योग्य आहे. मग भांडणालाच कारण उरणार नाही. घराचीही आणि शेताचीही वाटणी करूया. अर्ध शेत माधवच्या नावावर आणि अर्ध माझ्या नावावर, आणि घरातल्या दोन्ही सुना आपापल्या घराचं काम करतील. आणि आई, आता तूच सांग, तुला कोणत्या मुलासोबत राहायला आवडेल? मुलांनो, हे मला काय पाहावं लागत आहे. तुम्ही दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. मी कधीच तुमच्यात भेदभाव केला नाही. आई, या सगळ्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. तुमची धाकटी सून आहे ना, तुमची काळजी घ्यायला. ती तुमचा चांगला सांभाळ करेल. आमच्याकडे राहण्याची काही गरज नाही. नाही आई, आमच्यासोबत का राहणार? ती तुमचीही सासू आहे. मी एकटीच का सेवा करू त्यांची? मला चांगलं माहीत आहे आई, तुम्हाला स्वतःवर ओझं वाटत आहे ना. त्यांची सेवा करायला नको म्हणून तुम्ही त्यांना माझ्याकडे पाठवत आहात, म्हणजे तुमचं काम वाचेल. हे सगळं ऐकून जमुनाला फार वाईट वाटतं. तेव्हा प्रताप म्हणतो, बस करा तुम्ही दोघीही. आई तुमची सासू आहे. तुम्ही दोघींनी तिची सेवा केली पाहिजे. 1 आठवडा आई माधवकडे राहील आणि 1 आठवडा माझ्याकडे. आता कोणीही काही बोलायचं नाही. हा अंतिम निर्णय आहे. आई, तू सुद्धा काही बोलायचं नाही. जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. जर या घरात शांतता हवी असेल तर हेच योग्य आहे. बोल माधव, तुला हे सगळं मान्य आहे ना? जमुना वाटणी रोखण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही तिचं काहीही ऐकत नाही. शेवटी वाटणी होतेच आणि जमुना 1 आठवड्यासाठी माधवकडे राहायला जाते. दोन्ही भाऊ आपापल्या शेतात काम करू लागतात. लोक त्यांना पाहून चर्चा करू लागतात. अरे, बघा बघा, यांच्या घराची वाटणी झाली आहे. ऐकलंय? दोन्ही भाऊ वेगवेगळे राहतात आणि शेती सुद्धा वेगवेगळी करत आहेत.
देव जाणे घरात असं काय झालं की गोष्ट वाटणीपर्यंत पोहोचली. एके दिवशी सुमन सुनबाई, मला जेवण दे, मला खूप भूक लागली आहे. आणते, थांबा जरा. थोडा वेळ जेवण नाही मिळालं तर मरणार नाही. असंही आठवडाभर माझं डोकं खाणार आहे. हे ऐकून जमुनाला फार वाईट वाटतं. संध्याकाळी माधव घरी येतो आणि सुमनला विचारतो, काय झालं सुमन? खूप रागात दिसतेस. राग नाही करणार तर काय करणार? अहो, तुम्हाला माहीत आहे का, दिवसभर मला किती काम असतं. वरून तुमच्या आईला वेळेवर जेवण हवं असतं. वेळेवर जेवण नाही मिळालं तर मला 4 गोष्टी ऐकवतात. अगं, एवढ्याशा गोष्टीसाठी तू राग का करतेस? सोड ना, ती आता फारच म्हातारी झाली आहे. काही दिवसांचीच पाहुणी आहे, मग भाऊकडे जाईल. आणि त्यानंतर काय? तुमच्या भावाकडे किती दिवस राहील? फक्त 1 आठवडाच ना. मग पुन्हा इथेच येणार. ती आपला पिच्छा सोडणार नाही. देव जाणे किती दिवस तिला सहन करावं लागेल. मग असेच दिवस जात राहतात आणि एके दिवशी सुनबाई, माझी तब्येत काही बरी वाटत नाही. मला सारखे चक्कर येत आहेत. मला वाटतं डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आई, आमच्याकडे पैसे नाहीत. वाटणीच्या वेळी तुझ्या उपचाराच्या खर्चाची वाटणी झालीच नव्हती. मग आम्ही पैसे का द्यायचे? आम्ही कसा बसा घर खर्च भागवतो. मग उपचारांसाठी पैसे कुठून येतील? 2 दिवस थांब आई. मग तू तुझ्या मोठ्या मुलाकडे जाशील तेव्हा तिथे उपचार करून घे. हे ऐकून जमुनाला फार वाईट वाटतं. कधी तिला जेवण मिळतं तर कधी मिळतच नाही. तिची तब्येत दिवसेंदिवस अधिकच बिघडत जाते. नंतर जमुना मोठ्या मुलाकडे राहायला जाते. ती प्रतापला म्हणते, मुला, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. आई, माझ्याकडे आता वेळ नाही, मी नंतर बोलतो. असं म्हणून प्रताप तिथून निघून जातो. हे ऐकून जमुनाला खूप रडू येतं. ती एका कोपऱ्यात जाऊन खूप रडते आणि मग बाहेर पडते. बाहेर जाऊन कुणाकडून तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न ती करते. अरे जमुना काकी, कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनी दिसलात. आजकाल बाहेर यायचं बंद केलं आहे का? मुली, तब्येत काही ठीक राहत नाही. काकी, ऐकलंय तुमच्या घराची वाटणी झाली आहे. असं काय झालं की गोष्ट वाटणीपर्यंत पोहोचली? काय सांगू मुली, कदाचित माझ्या संस्कारामध्ये काहीतरी उणीव राहिली असावी. मुली, तू माझी एक मदत करशील का? हो काकी, सांगा ना, काय झालं? मुली, मला 200 रुपयांची गरज आहे. माझी तब्येत खूप खराब आहे. माझा मुलगा घरी आला की मी तुला पैसे परत देईन. तो सध्या घरी नाही तर त्याने मला पैसे दिले असते. सध्या तरी माझी मदत कर मुली. हो काकी, का नाही, मी आत्ताच पैसे आणते. ती स्त्री लगेच जमुनाला पैसे देते आणि जमुना रुग्णालयात जाते. रुग्णालयात गेल्यावर जमुनाला कळते की तिला एक गंभीर आजार झाला आहे आणि तिच्याकडे फक्त 7 दिवसांचाच वेळ उरलेला आहे. हे कळताच ती पूर्णपणे कोसळून जाते. इकडे रमा प्रतापला म्हणते, अहो ऐका हो, तुम्ही तुमच्या आईबद्दल काहीतरी करा. तुम्हाला माहीत आहे का, ती माझ्याकडे पैसे मागत होती. म्हणत होती की बरेच दिवस तिची तब्येत खराब आहे आणि उपचार करायचे आहेत. मी तिला स्पष्ट सांगितले की आमच्याकडे पैसे नाहीत. हे सगळं नाटक चालणार नाही. मी काही देणार नाही. अहो, तुम्हीच काहीतरी करा. उद्या तिला काही झालं तर लोक काय म्हणतील? मोठ्या मुलाकडे राहत होती आणि त्यानेच उपचार केले नाहीत, असंच ना? हो रमा, तू बरोबर बोलतेस. लोक मलाच टोमणे मारतील कारण मी मोठा मुलगा आहे. माधवला कोणी काही बोलणार नाही. रमा, मी काहीतरी करतो. मला थोडा वेळ दे. भाऊ, मला तुमच्याशी आईबद्दल काही बोलायचं आहे. माधव,
माझ्याही घरात तीच परिस्थिती आहे. काय करायचं काही समजत नाही. भाऊ, माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळे तुमच्या घरातही भांडण होणार नाही आणि आमच्याही घरात शांतता राहील. आपण आईला वृद्धाश्रमात ठेवूया. ना बास उरेल ना बासरी वाजेल. तसंही तिचं वय झालंच आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ती तिच्या वयाच्या लोकांसोबत राहील. ती काही एकटीच वृद्धाश्रमात जाणार नाही. तिच्या वयाचे बरेच लोक तिथे असतील. तू अगदी बरोबर बोलतोयस माधव. जरी मला तुझ्याशी बोलायची इच्छा नव्हती, पण या मुद्द्यावर मी तुझ्या सोबत आहे. फक्त याच गोष्टीसाठी मी तुझ्याशी हात मिळवतो. नाही तर मला तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही. अरे हो, मलाही काही देणं घेणं नाही, पण या गोष्टीसाठी आपल्या दोघांचीही संमती लागेल, तेव्हाच हे यशस्वी होईल. ठीक आहे, संध्याकाळीच आपण आईशी बोलूया. सध्या ती बहुतेक कुठेतरी बाहेर गेली आहे. ती आली की तिला सांगूया की उद्या वृद्धाश्रमात जायचं आहे. नाही तर तिच्यामुळे आपल्या दोघांच्याही घराचा नाश होईल. आपण आपल्या बायकांना खुश ठेवायचं असेल तर आईला वृद्धाश्रमात जायलाच लागेल. जमुना ही सगळी चर्चा ऐकून घेते. तिच्या मनाला फार मोठा धक्का बसतो. ती एकटीच बसून खूप रडते. मी तर विचार करत होते, डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य सांगितलं तर माझी मुलं धावत माझ्या जवळ येतील, माझ्यावर उत्तम उपचार करतील, काहीही करून मला वाचवतील. पण आता मला कळलं, माझी मुलं माझ्याबद्दल काय विचार करतात आणि काय इच्छितात. बरं झालं, 7 दिवसानंतरच माझ्या नशिबाचा मृत्यू आहे. आता मला जगायचीही इच्छा उरलेली नाही. माझ्या जगण्याची इच्छा संपली आहे. माझ्यामुळेच यांना इतका त्रास सहन करावा लागत आहे. माझं मरणच योग्य आहे. मी कोणालाही काही सांगणार नाही. मग जमुना दोन्ही मुलांना बोलावते आणि म्हणते, मुलांनो, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. सांग आई, काय झालं? आम्हालाही तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आधी माझं ऐका मुलांनो, कदाचित त्यानंतर तुम्हाला काही बोलायची गरजच पडणार नाही. मला वृद्धाश्रमात जायचं आहे. तिथे माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, म्हणून मला आता इथे राहायचं नाही. इथे माझं मन लागत नाही. मला तिथेच जाऊन राहायचं आहे. हे ऐकून दोन्ही भाऊ खूप आनंदी होतात आणि जमुनाला म्हणतात, ते ठीक आहे आई, पण तुझ्याशिवाय आम्ही कसं राहणार? आम्हाला तुझी सवय झाली आहे. तुझी खूप आठवण येईल आई. पण आता तुलाच आमच्यासोबत राहायचं नसेल तर आम्ही काय करू शकतो? तुला जे चांगलं वाटेल तेच तू कर. हो आई, भाऊ बरोबर बोलतोय. आम्हालाही तुझी खूप आठवण येईल. पण तुझीच इच्छा वृद्धाश्रमात राहायची असेल तर मी उद्याच तुला तिथे सोडून येतो. जमुना मनातल्या मनात विचार करते, देवा, काय मुलं आहेत माझी. थोड्याच वेळापूर्वी मला वृद्धाश्रमात पाठवायची तयारी करत होते आणि आता माझ्यासमोर नाटक करत आहेत. मुलांनो, ठीक आहे, मी वृद्धाश्रमात जाईन, पण माझी एक शेवटची इच्छा आहे. ती पूर्ण झाल्यावरच मी जाईन. आई बोल, काय इच्छा आहे तुझी? सांग, आम्ही ते पूर्ण करू. मी बरोबर 7 दिवसांनी वृद्धाश्रमात जाईन, पण तोपर्यंत तुम्ही वाटणी विसरायची आहे आणि आधीसारखं एकत्र राहायचं आहे. मला या 7 दिवसात आनंदाने राहायचं आहे. तुम्ही दोघं भाऊ एकमेकांशी मिळून राहा. दोन्ही सुना बहिणींसारख्या राहू देत. माझी हीच शेवटची इच्छा आहे की या कुटुंबाची वाटणी होऊ नये. दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहतात आणि जमुनाला म्हणतात, ठीक आहे आई, जर तुमची अशीच इच्छा असेल तर आम्ही दोघं भाऊ वाटणी विसरतो. हो ना माधव, मी बरोबर बोलतोय ना? हो भाऊ, आईची इच्छा असेल तर आपण ती नक्की पूर्ण करूया. जमुना मनातच विचार करते, वाटणी होत असताना मी किती प्रयत्न केला होता यांना थांबवण्याचा, पण कोणीच माझं ऐकलं नाही आणि आज मला घराबाहेर काढण्यासाठी हे दोघं वाटणी विसरायला तयार झाले. दोन्ही भाऊ आपापल्या बायकांना ही गोष्ट सांगतात. त्या दोघीही खूप आनंदी होतात आणि सगळं विसरून पुन्हा एकत्र राहायला तयार होतात. 7 दिवस दोन्ही मुलं जमुनाशी खूप चांगलं वागतात. तिच्याजवळ बसतात, तिला वेळ देतात. जमुनाला वेळेवर जेवण मिळतं, तिची खूप काळजी घेतली जाते.
जमुनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. दोन्ही सुना देखाव्यासाठी एकमेकींशी बहिणीसारखं वागू लागतात. 7 दिवस असेच निघून जातात. त्या दिवशी सकाळी माधव प्रतापला म्हणतो, भाऊ, अखेर 7 दिवस संपले. आता नाटक करण्याची गरज नाही. मी आज आईला वृद्धाश्रमात सोडून येतो. यानंतर आपला काही संबंध राहणार नाही. हे नाटक संपलं. हो ठीक आहे, मलाही तुझ्यासोबत राहण्याची काही इच्छा नाही. मीही या 7 दिवसांचीच वाट पाहत होतो. कधी हे नाटक संपतं. आज तो दिवस आला आहे. मी आताच आईला तयार व्हायला सांगतो. तोपर्यंत तू तिचं सामान बांध. जसा माधव जमुनाच्या खोलीत जातो, जमुना जमिनीवर निश्चल पडलेली असते. माधव तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काहीच प्रतिसाद देत नाही. तेव्हा सर्वांना कळतं की जमुना आता या जगात नाही. सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. जमुनाजवळ एक चिठ्ठी सापडते. ती वाचल्यावर त्यांना कळतं की जमुनाला गंभीर आजार होता आणि तिच्याकडे फक्त 7 दिवसांचाच वेळ उरलेला होता. दोन्ही भावांना आपल्या कृत्याचा फार पश्चाताप होतो आणि शेवटी आईची शेवटची इच्छा पाळत दोघेही पुन्हा एकत्र राहू लागतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.